मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, महायुती मजबूत झाली पाहिजे असे एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महायुतीला गालबोट लागता कामा नये असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महायुतीमध्ये अंतर्गत प्रवेश नको असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। अतिशय सक्त सूचना मुख्यमंत्री त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देतील असं देखील शिंदेंनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपाच्या इनकमिंगवरती शिंदेंची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। महायुती मजबूत झाली पाहिजे, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये। यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत, शिवसेना भाजप, भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही। मंत्र्यांनी सीएमची भेट घेतल्यानंतर काहींना आसुरी आनंद झाला आणि तो आसुरी आनंद ट्विटच्या माध्यमातून दिसून आला असं सामंतांनी म्हटलंय। नाव न घेता उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे की सगळ्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही लोकांना आसुरी आनंद झाला आणि तो आसुरी आनंद ट्विटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला। तर कागलमध्ये वरिष्ठांच्या सूचनेनुसार आघाडी असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आम्ही दोघांनाही मान्य असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं। तर आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांना वाटलं नव्हतं असं समरजित घाटकेंनी म्हटलेलं आहे। तर आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांनाही वाटलेलं नव्हतं। सोशल मीडियावर कोणताही अपप्रचार करू नका असं समरजित घाटकेंनी म्हटलं। युती होईल अनपेक्षित आहे हा शब्द एकदम बरोबर आहे। हा जो काय आकडा 14-9 एक नगराध्यक्ष आणि मुरगुडमध्ये पण जे काही झालं, हा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरच ठरलेला आहे। इलेक्शन कागलमध्ये लागणार आहे, कृपया करून बिनविरोधच्या स्वप्नात जाऊ नका, होणार नाही आहे। इलेक्शन लागणार आहे। सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अपप्रचार ना साहेब खपून घेणार ना मी खपून घेणार। तर हे कुरुक्षेत्र आहे, आम्ही सगळ्यांना समजवलंय। तर नगरकर पाटलांच्या पळपुटे पुन्हा सिद्ध झाला असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। उमेश पाटलांनी राजन पाटील यांच्यावरती ही टीका केलेली आहे। तर उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर ही टीका करण्यात आली। तर आता बातमी आहे लोहा नगरपालिकेची। लोहा नगरपालिकेसाठी भाजपाकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज पाहायला मिळतोय। भाजपाकडून नवरा बायको, भाऊजे, मेहुणा आणि भाच्याची पत्नी हे रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी तर नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी उमेदवार आहेत। तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांचा भाऊ सचिन सूर्यवंशी व त्याची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी ही मैदानात आहे। तर राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे। दोंडाईच्या नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपच्या नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे। दोंडाईच्या मध्ये विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं रावल यांची बिनविरोध निवड करण्यात आली। 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध निवडले आहेत।